नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आजच तुम्ही स्वामी समर्थ अन्नछत्र पालखीचा पहिला भाग बघितला. आज आपण बघणार आहे पालखीचा दुसरा भाग. स्वामी समर्थ अन्नछत्र पालखी म्हणजे केवळ पालखी नव्हे तर चालते फिरते तीर्थच म्हणा की. आणि पालखी ही आता बाजारपेठेत आलेली आहे आणि शेवटी ही पालखी स्वामी समर्थ मंदिराकडे निघालेली आहे. आणि पालखी ही स्वामी समर्थ मंदिरामध्ये पोहोचल्यावर आरती होणार आहे. आणि या पालखीने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हावूनच गेले की प्रत्येकाच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि शांततेची भावना निर्माण झाली. त्यामुळे गावकऱ्यांना स्वामी आपल्या गावातच आहेत असा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. आणि खरोखर अन्नछत्र ही स्वामी समर्थांच्या शिकवणीतील अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणा की. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. ह्या भावनेतून सेवेकऱ्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता स्वामींच्या भक्तिरसात सगळे बुडूनच गेले की. ही सेवा करताना अहंकार नसून स्वामींची सेवा हा शुद्ध भाव होता सगळ्यांचा. त्यामुळे सेवा करणारे आणि सेवा घेणारे सुद्धा दोघेही धन्य झाले. ह्या पालखीमध्ये लहान मोठे किती गुंग झालेत बघा की. ना लहान मोठेपणा आणि ना जातपात. म्हणजे या पालखी सोहळ्यात लहान मोठे, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, गरीब श्रीमंत असा कोणताही फरक राहिला नाही. सर्वजण एकत्र येऊन स्वामींच्या नामाचा गजरच करत होते. यामुळे गावात सामाजिक एकता आणि आपुलकी अगदी दृढच झाली की. सर्वांमध्ये स्वामी हा संदेश सोहळ्यातून प्रत्यक्षात दिसून आला. आणि अन्नछत्र पालखीचा मुख्य उद्देश माणुसकी जपणे हाच आहे. कोणी उपाशी राहू नये, कोणीही दुर्लक्षित होऊ नये, प्रत्येकाला प्रेम आदर मिळावा हा संदेश या मुक्कामातून मिळाला. सेवा, सहकार्य आणि करुणा यामुळे मानवी मूल्यांची जाणीव अधिकच घडत झाली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र पालखीचा आरतीचा मान हा आमचे मित्र महेश पाटील खिंडारगली यांच्याकडे होता. त्यामुळे खिंडारगलीतील सर्व महिलांनी भाविकांना दुधाचे वाटप केले.
श्री स्वामी समर्थ पालखीचा मुक्काम हा केवळ 2 दिवसाचा कार्यक्रम नसून तो गावकऱ्यांच्या मनावर खोल ठसा उमटवणारा अनुभवच ठरला. स्वामींच्या कृपाच्या ऐगली असल्याची भावना आणि गावात निर्माण झालेलं मंगलमय वातावरण. एकूणच स्वामी समर्थ अन्नछत्र पालखीचा मुक्काम हा तुम्हाला गावासाठी एक क्षण आयुष्यभर आठवून राहणारे ठरले. एकूणच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र पालखीचा मुक्काम हा तुम्हाला गावासाठी भक्ती, सेवा आणि एकता आणि माणुसकीचा यांचा जिवंत अनुभव होता. अशा पवित्र सोहळ्यामुळे समाज अधिक सुसंस्कृत, संवेदनशील आणि एक दिलाने बांधला जातो. हेच या पालखी सोहळ्याचे खरे महत्व. पुढील भागात तुम्हाला पालखीची आरती कशी असते हे बघायला मिळेल. तर आपण पुढच्या भागात नक्की भेटू. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.